या तृतीय तरंगामध्ये आरंभी उपोद्घात झाल्याच्या नंतर नाही प्रतिज्ञा मात्रेने वस्तुसिद्धी किंतु लक्षणाप्रमाणाभ्याम वस्तुसिद्धी म्हणून अतिव्याप्ती, अव्याप्ती, असंभव असे 3 दोष येऊ नये म्हणून 3 पद ठेवलेत. गुरुचं लक्षण करताना 1 श्रोत्रिय, 2 ब्रह्मनिष्ठ आणि 3 कृपाळू असे श्रीगुरूला साधकाने शरण जावं. द्वितीय परिच्छेदामध्ये श्रीगुरूचं मुख्य कर्तव्य काय हे सांगितलं. पुन्हा पुन्हा मृत्यूला प्राप्त करून देणारा जीव ईश्वराचा भेद, द्वेष मत्सराला जन्माला घालणारा जीव जीवाचा भेद, भोग्य भोक्तृत्व भ्रांतीला जन्माला घालणारा जीव जडाचा भेद, तत्वविचाराला प्रतिबंध करणारा ईश्वर जीवाचा भेद आणि ईश्वर जडाचा भेद आणि अनुकूल प्रतिकूल ज्ञानाद्वारा सुख दुःखाला हेतू ठरणारा जड जडाचा भेद, अशा 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचं निरसन करावं आणि येनकेन प्रकाराने संसाराचं मिथ्यात्व शिष्याच्या बुद्धीवर आरूढ करावं असे 2 प्रधान श्रीगुरूचे कर्तव्य दुसऱ्या परिच्छेदामध्ये सांगितले. तिसऱ्या परिच्छेदामध्ये सूत्ररूपाने बोललेत की प्रथम तरंगामध्ये आणि द्वितीय तरंगामध्ये जो अनुबंध चतुष्टय, साधन चतुष्टय, श्रवणादी चतुष्टय किंवा षडविधा शरणांगतीचा विचार आला ती सगळी शिष्याचीच लक्षणं आहेत म्हणून वेगळा काही त्याचा उहापोह करण्याची आवश्यकता नाही असं ग्रंथकार बोललेत. आणि जो चतुर्थ परिच्छेद आहे त्यामध्ये गुरुविषयी पुन्हा विचार सांगत असताना सदृष्टांत किंवा उपपत्तीच्या माध्यमातून गुरुतत्वाची साधकाच्या जीवनामध्ये किती आवश्यकता आहे हा विषय आपल्या समोर ग्रंथकाराने प्रतिपादन केला. तो करत असताना सांगितलं की एखादा म्हणेल मेघाद्वाराच पाणी येतं, विहीर असेल, तलाव असेल, झरा असेल, नाना ठिकाणी ते पाणी येतं आणि आपण ते पिल्याच्या नंतर तृष्णाहरण होऊन आपल्याला आनंद प्राप्त होतो आणि ते पाणी मेघाद्वारा सागराचंच येतं म्हणून हे इतरत्र पाणी घेण्यापेक्षा आपण डायरेक्ट सागराकडे जाऊन साक्षात सागराचं पाणी पिऊ तर तृष्णा तर हरण होणार नाही पण तोंड मात्र वाईट पडल्याशिवाय राहणार नाही. ही उपपत्ती कशा करता दिली तर 4 वेद 10 उपनिषद असेल हा एक प्रकारचा सागर आहे. आणि मग इतर असणारे प्रस्थानत्रयामध्ये किंवा वारकरी प्रस्थानत्रयामध्ये किंवा संत वाङ्मयामध्ये इतिहास पुराणामध्ये जे ज्ञान आले ते कुठून किंवा गुरुच्या मुखातून आपण जे ज्ञान श्रवण करतो ते वेदाचंच ज्ञान आहे म्हणून मग गुरुमुखातून श्रवण करण्यापेक्षा आम्ही साक्षात वेदाचाच अभ्यास करू असं जर आपण म्हणू तर मात्र मग आपली तृष्णा निवृत्त होणार नाही. म्हणजे कोणती तृष्णा आहे आपल्याला काही बिरडे फिटेल आणि काही तो स्वामी भेटले युगाहुनी वडील निमिषमाने ही तृष्णा तर निवृत्त होणार नाही आणि आपलं तोंड खारट पडणं म्हणजे पुनरपी जननम पुनरपी मरणम हीच परंपरा किंवा शब्दजालम महारण्यम चित्त भ्रमणकारकम म्हणजे ग्रंथीचा भेद तर होणार नाही पण आणखी संशयाचे भर त्याच्यामध्ये पडल्याशिवाय राहणार नाही. म्हणून काय करावं तर गुरु तेथ ज्ञान, ज्ञाने आत्मदर्शन, दर्शनी समाधान आती जैसे गुरुला शरण जाऊनच गुरुचरणापाशी बसून आपण हे ज्ञान आत्मसात करावं असा विषय आपल्याला चतुर्थ परिच्छेदामध्ये सांगितला. त्यात 2 शंका घेऊन त्याचं समाधानही केलं. जर तुम्ही जीवब्रह्मैक्य ज्ञानानेच मोक्ष होतो असं म्हणत असाल तर रामानुजाचार्य यांचे गुरु यमुनाचार्य यांच्याकडे ते जातात आणि ते यमुनाचार्य भगवान रामानुजाचार्याला किंवा निंबार्काचार्य, मध्वाचार्य या आचार्यांचे जे गुरु आहेत ते त्यांना द्वैत तत्वज्ञान सांगतात. अद्वैत नाही तर द्वैत सांगतात. जीवब्रह्माचा अभेद नाही तर भेद सिद्ध करतात. संसाराचं मिथ्यात्व नाही तर सत्यत्व प्रतिपादन करतात आणि मग त्यांना त्या द्वैत निश्चयाद्वारा मोक्षही झाला असं पूर्वपक्षाने शंका घेतली तर त्याला सांगितलं असं होणं संभवनीय नाही. उलट पक्षी आम्ही गुरु कोणाला म्हणतो श्रोत्रिय, ब्रह्मनिष्ठ, कृपाळू असेल आणि गुरुजीचं कर्तव्य काय 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश करून जीवशिवाय संसाराचं मिथ्यात्व त्याच्या बुद्धीवर आरूढ करून देणं. आता यमुनाचार्य, रामानुजाचार्य त्यांच्या सत्शिष्याला हे करतात का 5 प्रकारच्या भेदभ्रांतीचा निराश केला का? उत्तर आहे नाही. संसाराचं मिथ्यात्व आरूढ केलं का? संसाराचं सत्यत्व प्रतिपादन केलं, सत्यत्व प्रतिपादन केलं म्हणून ते गुरुपदाला ते योग्य नाही आणि ते अपेक्षा हे गुरुकडनं करत नाही म्हणून शिष्यपदाला हेही योग्य नाही. मग याचा अर्थ ते गुरु शिष्य नाही का? व्यवहारात असतील कारण व्यवहारामध्ये कोणीही कोणालाही गुरु मानतं. एखादी शूद्र विद्या शिकवली त्यालाही गुरु मानतात किंवा जैन अर्हतालाही गुरु मानतात पण इथे शांकर विद्या, ब्रह्मविद्या, अध्यात्मविद्या या परंपरेमध्ये अपेक्षित असणारे जे गुरु शिष्याचं लक्षण आहे तो विचार आमचा या ठिकाणी चालू असल्यामुळे आम्ही आमच्या दृष्टीने त्यांना गुरु आणि शिष्य या लक्षणामध्ये स्वीकारत नाही असं एक उत्तर दिलं.
बरं, वेदोक्त जीव ब्रह्मैक्य ज्ञानाने मोक्ष होतो असं म्हणत असाल तर हा ग्रंथ तर साक्षात वेद नाही, मग हा ग्रंथ तुम्ही शिकवावा आणि आम्ही ऐकावा कसा? याचं उत्तर दिलं की ही ब्रह्मवेत्ते आहेत. कोण? पंडित साधू निश्चलदासजी. ऐसा निश्चलदास थोर पंडित, विचार सागर ग्रंथी वेदांत आणेला स्व हिंदी भाषेत उद्धाराया जनार्थिका. म्हणून निश्चलदासजी साक्षात पंडित आहेत, थोर पंडित आहे, साधू आहेत, ब्रह्मवेत्ता महात्मा आहे. आणि ब्रह्मवेत्त्या पुरुषाची वाटेल त्या भाषेतली वाणी साक्षात काय असते? वेदच असते. तुकोबरायाची प्राकृत वाणी आहे, पण महाराज स्पष्टच म्हणतात वेदाचा तो अर्थ मासीचा ठावा, एराने वाहवा भारा माथा, वाचा बोलू वेदनीती करू संती केले ते, क्षराक्षरा वेगळा तुका होऊन निराळा. आणि पुढे म्हणतात पाहे निगम कळा बोले विठ्ठल प्रसादे. म्हणून तुकोबरायाची गाथा म्हणजे पंचमवेद आहे. सौवेदाचे केल्याशी विवरण अर्थही गहन करून या. भगवती ज्ञानोबरायाची ज्ञानेश्वरी म्हणजे साक्षात वेद आहे, ब्रह्मसूत्र आहे, नवे सूत्र भाष्य वार्तिक सगळं काही आहे. एकनाथी भागवतनाथांचं साक्षात वेद आहे. का? कारण ते ब्रह्मवेत्ते आहेत. ब्रह्मवेत्त्या पुरुषाची वाटेल त्या भाषेतली वाणी साक्षात वेदच असते. म्हणून माऊलीची माऊलीची ओवी त्यांनी आपल्याला उदाहरणं दाखल दिली. तयाचे बिसाट शब्द सुखे म्हणू येते वेद, स्वदेह सच्चिदानंद कान व्हावे ते. किंवा तुम्ही अच्युत आत्मेनिज निर्धारी, देव तुमचा आज्ञाधारी, तुम्ही म्हणाल त्या ते उद्धरी, हिरवी हातानं धरी अनाते, असा त्या महापुरुषाचा अधिकार आहे. आणि श्रुती सांगते ते साधवा शांतरागा काम क्रोध विवर्जिता भ्रुवंतियन महाराज तत्संसार निवर्तकम असा विषय सांगितला. आणि एक नाथांची ओवी सांगितली तुम्ही काल. ब्रह्म सर्वाचे प्रकाशक, श्रीगुरु तयाचे प्रकाशक, एवं गुरुविना अनेक नाही पूज्य पूज्यते. म्हणजे गुरु वाचून अन्यत्र दुसरा कोणी पूज्य नाही. हा विषय पाहताना पुढच्या परिच्छेदामध्ये पाहिला होता, 5व्या परिच्छेदामध्ये, बरोबर ना? म्हणजे 2 प्रकारची फलं पाहिले, एक दृष्ट आणि अदृष्ट. म्हणजे संतांच्या वचनाद्वारा जीव ब्रह्मैक्य ज्ञान प्राप्त होतं, याकरता ही गोष्ट श्रुती, युक्ती आणि अनुभूतीने सिद्ध केली. श्रुती म्हणजे तयाचे बिसाट शब्द वगैरे. युक्ती देत असताना दृष्ट फलामध्ये हा नियम नाही, कारण पाणी पिलं का तृष्णाहरण होते, जेवण केलं का क्षुधेची पीडा जाते, औषध घेतलं की रोग निवृत्त होतो, हे दृष्टफल आहे. तसं या ग्रंथाने अनेक महात्मे, त्यांना वेद म्हणजे काय नावही माहिती नाही, वेदातल्या ऋचाही माहिती नाही, उपनिषद माहिती नाही, पण ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, तुकोबरायाची गाथा किंवा निश्चलदासजी कृत असणारा विचारसागर या ग्रंथाचं चिंतन त्यांनी केलं आणि ते जीवनात तृप्त झाले, कृत्य झालं, इच्छा केली ते पावलो, ही अनुभूती त्यांची आहे. म्हणजे हा अनुभव आहे. आणि दृष्टफलात हा नियम नसतो, ही युक्ती आहे. अशा श्रुती युक्ती अनुभूतीने याही ग्रंथाने किंवा प्राकृत वाङ्मयाने सुद्धा मुक्ती प्राप्त होऊ शकते, अशी ही गोष्ट सिद्ध केली. आणि मग ईश्वर आचार्य सेवेची अर्थात आचार्य म्हणजे सद्गुरू यांची सेवा ही ईश्वर सेवेपेक्षाही श्रेष्ठ आहे. कारण ईश्वर सेवेने कोणतं फल प्राप्त होतं? अदृष्ट फल प्राप्त होतं. मग अदृष्ट फल पुण्य म्हणा किंवा लोकविशेष म्हणा. एखाद्या उपासकाने वैकुंठाच्या प्राप्तीकरता जर उपासना केली तर तो वैकुंठ लोकाला जाईल, पण कधी? वैकुंठवासी झाल्याच्या नंतर, अर्थात देहपाताच्या नंतर, म्हणजे ते अदृष्ट फल आहे. आणि गुरुसेवा केली तर त्याला पुण्याची अपेक्षा नाही, कारण पाप पुण्य हे दोन्ही ज्या ठिकाणी नाही, पाप पुण्य अशेके पाशीचे असतो न देखे, साक्षी होणे न ठके एरी गोठी कायसी. त्या साक्षी स्वरूपाची ओळख आपल्याला व्हावी, आत्मत्वाने संसारबंध निवृत्त व्हावा, ही त्याची कामना आहे. म्हणून पुण्याची अपेक्षा त्याला नाही, पण पुण्यरूपी अदृष्टफल त्याला लाभणार. आणि दृष्टफल कोणतं असेल तर तुका म्हणे मुक्ती परनेली नोवरी, आता दिवसचारी खेळी मिळे. म्हणून मंद असेल, तीव्र असेल वा तीव्रतम असेल. तीव्रोत्तम अधिकारी म्हटलं तर आपण म्हटलो तत्वदृष्टी, तीव्र म्हटलं की अदृष्टी, आणि मंद म्हटलं की तर्कदृष्टी. असा कुठलाही साधक असेल आणि त्याला मुक्ती अपेक्षित असेल, तो मुमुक्षू असेल, तर त्याने कुणाची सेवा करावी? श्री सद्गुरूची सेवा करावी. पण मग ती सद्गुरूची सेवा करावी कशी? हा प्रकार आपला क्रमप्राप्त चालू आहे 6व्या परिच्छेदामध्ये, सद्गुरू सेवेचा प्रकार. ती कशी करावी? तर ज्या वेळेला श्रीगुरूचं दर्शन आपल्याला होईल तर भारतीय परंपरेला अनुसरूनच आपण गुरुचं दर्शन घ्यावं, आहे ना. इतर पाश्चात्य परंपरेमध्ये हातामध्ये हात घेतात, हाय हाय बाय बाय वगैरे त्यांचा प्रकार असतो, त्यांच्या छाताड्या इतड्या हाताड्या. हल्ली लोक त्यांच्या संस्काराने संस्कारित झालेत आणि दर्शनाला आले का ते चांगल्या कुळातले असतात, उच्चवर्णीय असतात, पण ते एकमेकाच्या अशा गुडघ्याला हात लावून दर्शन घेतात. नाहीतर मग आहे ना, वेगवेगळे दर्शन घेतात, पण तो भारतीय प्रकार नाही. ज्या वेळेला आपले सद्गुरू पुढे आल्याच्या नंतर दंडप्राय साष्टांग प्रणिपात त्यांना करावा. तो कसा? तर काल आपण बघितलं, पदाभ्याम कराभ्याम जानोभ्याम गुरसा शिरसा दृशा
वचसा मनसा चैव प्रणामो अष्टांग उच्यते. त्याला साष्टांग प्रणिपात असं म्हटलंय. साष्टांग प्रणिपात म्हणजे 2 पायाचे अंगठे, 2 गुडघे, छाती, वक्षस्थल आणि 2 हात असे 8 अंग भूमीला टेकणं, असा साष्टांग प्रणिपात करावा. श्री संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत. आणि श्रीगुरूचे चरणरज आपल्या मस्तकावर धारण करावे, कारण संत चरणरज लागता सहज वासनेचे बीज जळून जाय, किंवा नामयाची पाठी चाले केशिराज लागवया रज चरणेचे. काय संत चरणाचं सामर्थ्य असतं. सहज आपण ते गोकुळातला प्रसंग काल त्याकरता बघितला. म्हणजे भगवान परमात्म्याचं जो एक प्रकारचा पोटशोळाचा त्रास झाला आणि गोपिकाच्या चरणराजाचं पान केल्याच्या नंतर तो निवृत्त झाला. अर्थात गोपिका म्हणजे संतच आहेत ना. पण मग आता पुन्हा शंका आली का गुरुदेवाची सेवा करायची कशी करायची. तर माऊलीने सांगितलं आपल्याला तनु मनो जीवे चरणाशी लागावे अगरवत्ता करावे दास्य सकळ. मग त्या गुरुदेवाला तन मन वाणी शरीर धन हे अर्पण करायचं सांगतात. आता जवळ असलेलं धन अर्पण करता येईल, पण मग ते तन म्हणजे शरीर, मन म्हणजे मन आहे ना, अंतकरण, वाणी, जिव्हा हे गुरुदेवाला अर्पण करायचं म्हणजे नेमकं काय करायचं हे काय आमच्या लक्षात येईना, अशी शंका घेतल्याच्या नंतर त्याचं उत्तर देतात. ते उत्तर आपण आज हा पाहण्याचा प्रयत्न करू. त्यामध्ये काल आपण तनु अर्पणाचा प्रकार पाहिलेला आहे. तनु अर्पणाचा प्रकार, तनु शब्दाचा अर्थ शरीर श्रीगुरु सेवेमध्ये खर्ची करणं. संतांचे पायी खर्चावे शरीर असं म्हटलेलं आहे. म्हणजे आपलं शरीराने गुरुची आपण सेवा करावी. कशी करावी तर त्या गुरुजीला जर अपेक्षित असेल तर त्यांचं आपण पाय दाबणं, डोकं दाबणं, हात दाबणं, अशा पद्धतीची गुरुजीची सेवा करणं. ते काल उदाहरण काय पाहिलं होतं, बाबांनी सांगितलेलं की त्यांनी गुरुजीने सांगितलं बाबा जर पाठ दुखती तर तू पाठ दाबून दे. तर तो म्हणायला लागला गुरुर ब्रह्मा किंवा उघडे परब्रह्म सद्गुरूची मूर्ती, ब्रह्मावर पाय देणं म्हणजे मला त्याचं पाप लागेल, मी नाही दाबणार. दुसऱ्या शिष्याला सांगितलं, त्यांनी लगेच दाबलं, पण यांनी दाबली तर नाही, पण त्याचा कमीपणा सांगायला लागला की बघा म्हटले ब्रह्मावर याने पाय दिला, आता कुठल्या याला नरकात जावं लागेल, काय याचे दुष्परिणाम भोगावे लागेल. गुरुदेव म्हणतात जाऊ दे, त्याने तर पाहिजे फक्त पाठ दाबली, पण तू माझी जीभ तुडवली याची वाट काय, कारण गुरु आज्ञेचं पालन करायला पाहिजे, तू ते केलं नाही. अशा पद्धतीने आपला स्थूल ध्येय गुरुसेवेमध्ये खर्ची घालावा. कसा तर त्रोटकाचार्याने केला तसा. दुसरं उदाहरण पाहायचं म्हटलं तर काल आपण गोरक्षनाथांचं बघितलं. गुरुजीला ते वडे खावेसे वाटले, खाल्ले गुरुजीने, पण ते आवडले, पुन्हा आणतोस का, पुन्हा जाऊन घेऊन आले. पण ती माऊली म्हणते मी वडे देते, पुन्हा पुन्हा तू आलास, मग तू काय देणार. त्याने सांगितलं तुम्ही म्हणाल ते देणार. म्हणले काही नाही, तुझा डोळा काढून दे. दुसऱ्या क्षणात त्याने डोळा काढून दिला. म्हणजे एक प्रकारचं शरीर गुरुदेवाच्या सेवेमध्ये समर्पण करण्याचा हा प्रकार आहे. तो मला वाटतं उद्दालक मुनी आणि त्यांचा आरुणी नावाचा काहीतरी शिष्य आहे, त्याला सांगितलं बाबा शेतीला तू पाणी दे. नावातमध्ये चूक होऊ शकते कदाचित, पांडव प्रतापामध्ये बहुतांशी गोष्ट आलेली आहे. तर त्या शेतीला आपल्या पाणी दे जाऊन. आता शेतीला पाणी द्यायचं म्हणजे ते वाहणारा प्रवाहाचा दिशा बदलायची म्हटल्याच्या नंतर आपल्याकडे त्याला ते बार फोडणं म्हणतात, बांध देणं, माती लावणं. पण ते पाण्याचा वेग अधिक असल्यामुळे ती काही माती राहेना. करावं काय, गुरुजीच्या आज्ञेचं तर पालन करायचं. मग त्याने अक्षरशः त्या पाण्यातच तो आडवा झोपला. शेतीला पाणी गेलं, पण त्या पाण्याच्या गारव्याने रात्रभर त्याच्यात राहिल्यामुळे तो बेशुद्ध झाला, अगदी तो मूर्छित अवस्थेमध्ये गेला. दुसरा दिवस पाहता तर म्हटले अरे तो आला नाही अजून. म्हटले गुरुदेव तुम्ही त्याला पाणी देण्याकरता पाठवलं होतं. तिथे जाऊन पाहिल्याच्या नंतर तो बेशुद्ध अवस्थेत पडलेला आहे, पूर्ण शरीर त्याचं पाणी जाऊन ते फुकलेलं आहे. मग गुरुजींनी ते पुन्हा ते काढलं, सर्व काही व्यवस्थित घडलं. पण हा विचार करत असताना आपला देह याच्यात खर्ची पडला तरी गुरुजीच्या आज्ञेचं पालन झालं पाहिजे, ही त्याच्या अंतःकरणातली भावना आहे. म्हणजे हा तन अर्पणाचा प्रकार आहे. हल्ली अशी सेवा करणारे आहे ना, हे दुर्मिळच आहे. पण अशी सेवा होऊ शकते, होतच नाही असं नाही, ते काय कठीण आहे, पण अशक्य आहे असं मात्र नाही. आणि कुठेच नाही असं नाही, अशी सेवा करणारे अनेक महात्मे आजही उपस्थित आहे असं आपल्याला पाहायला भेटतं. त्याच्यानंतर जे मन अर्पणाचा प्रकार आहे, तो मन अर्पणाचा प्रकार म्हणजे आपण म्हणलं ना तन अर्पणाचा प्रकार भगवती ज्ञानेश्वरीतला 13वा अध्यायातला अमानित्वम मदंबित्वम अहिंसा क्षांतिरार्जवम आचार्य पासनम शौचम स्थैर्यमात्म विनिग्रह, त्यातले आचार्य उपासती या पदावर भगवान ज्ञानोबरायांनी पुष्कळ व्याख्यान याचं केलेलं आहे. आंतरिक भावना त्या ठिकाणी माऊलीने प्रगट केलेल्या आहेत. कशी मी करेल तनवार्पणा करता काल 2 वया आपण पाहिल्या. ताट मी काढीन शेजमी झाडीन चरण संवाहन करीन मीची, ये शरीराची माती मिळवणे ती क्षिती जे श्रीचरण उभे ठाती आराध्याचे.
हे म्हणत असताना, जिवंत असताना तर मी सेवा करलच, पण देहपाताच्या नंतरसुद्धा मी गुरुची सेवा करेल, अशा भावना माऊलीने त्या ठिकाणी प्रगट केल्यात. नंतर मन अर्पण सांगत असताना ओवी क्रमांक त्याच तिथे श्लोकावर 384 ते 403 आपण घरी गेल्याच्या नंतर निवांत हा सगळा वाचून पाहू शकता. माऊलीने तिथे मन अर्पण गुरुच्या सेवेमध्ये कसं करावं तिथे जवळपास 9 भक्ती माऊलीने सांगितली. श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवनम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. आणि आपण काल बोललो, पहिल्या 3 भक्ती ह्या रूपप्रधान आहे, दुसऱ्या 3 भक्ती ह्या भावप्रधान आहे, आणि तिसऱ्या 3 भक्ती ह्या नामप्रधान आहे. अशी गुरुर ब्रह्मा म्हणजे साक्षात गुरु म्हणजे ईश्वरच आहे ना, सत्शिष्याला गुरु सेव्य आहे. तर अशा पद्धतीचे 9 भक्ती मी गुरुची कशी करणार हे सगळं माऊलीने तिथे आपल्याला करून दाखवलेलं आहे. म्हणजे त्यांचा तो अनुभव आहे, त्यांनी ती केलेली आहे आणि आपणही ती करू शकतो अशा पद्धतीचं मार्गदर्शन भगवान ज्ञानोबा तिथे करतात. हा एक प्रकारचा मन अर्पणाचा प्रकार आहे. आणि मन अर्पण करू काल आपण गेल्याच्या नंतर तुम्ही ते आडवंगनाथाच्या बद्दल बोलला, म्हणजे मच्छिंद्रनाथ त्यांचे शिष्य गोरक्षनाथ, आणि गोरक्षनाथांचे शिष्य आहेत हे आडवंगनाथ. म्हणजे कुठल्या परिसरामध्ये घडलेला हा प्रकार? भामिरी, बरोबर ना. आणि कुठला तालुका जिल्हा येतो मग हा? तालुका अंबड, जिल्हा जालना. तिथे भामिरी नावाचं गाव, भामनगर. तर तिथे हे आडबंगनाथ कंसात आडदांडनाथ आहे ना, थोडेसे जरा मोघम. आणि मग ते पण शेती त्यांचा व्यवसाय ते करत आहे, शेतीमध्ये काम. तिथे गोरक्षनाथ आल्याच्या नंतर मग यांना त्यांनी जवळ असणारी काही शुदुरी होती त्यांना खाऊ घातल्याच्या नंतर ते निघाल्याच्या नंतर आता आपली क्षुधीची पीडा निवृत्त केल्याच्या नंतर म्हटले, बाबा मी प्रसन्न आहे, तुझ्याकडनं काहीतरी माझ्याकडनं काहीतरी मागून घे. आता ते आडबंगाचं असल्यामुळे ते म्हणायला लागले, काय तुम्हाला शोभतं काही बोलणं, कारण मी तुम्हाला जीव घातलं, तुम्ही फकीर आणि तुम्ही काय मला देणार, उलट पक्षी माझ्याकडनंच काही मदत लागली तर तुम्ही मागून घ्या. म्हटलं नक्की देणार, म्हणले नक्की देणार. ते जसं ते गरुडाचं आणि भगवान विष्णूचा संवाद झाला. गरुड म्हटला, ते गरुडाने भगवान परमात्म्याचं निर्वाणीचं सुदर्शन चक्र सुद्धा गिळून टाकलं. आणि भगवान विष्णू म्हणायला लागले, मी प्रसन्न आहे, काय लागतं ते मागून घे. ते गरुड लागला हसायला. म्हटले, काय म्हटले, तू माझ्याकडनं पराजित झाला आहे म्हटले देवा, आणि तू काय मला देणार, माझ्याकडनंच काहीतरी मागून घे. परमात्म्याला तेच पाहिजे होतं, चतुरात शिरोमणी. म्हटले मग काही नाही बाबा, माझं वाहन तो गरुड झाले. मग आपण म्हणतो गरुड येतो फळतकारे नाभी नाभी म्हणे तोरे, किंवा पिवळा पितांबर सेला गगनी झळकला, गरुडावर बैसुनी माझा कैवारी आला. तेव्हा ते गरुड त्यांचं वाहन झालं. तसं इथे गोरक्षनाथाने चतुराईनेच ते कार्य केलं म्हणा, काहीतरी मागून घेतो. म्हटलं आडबंगा असल्यामुळे ते म्हटले, तुम्ही काय मला देणार, माझ्याकडनंच काहीतरी मागून घ्या. आणि मग त्याने सांगितलं, काही नाही, मग तू तुझं मन मला दे. दिलं म्हटले. आता दिलं म्हटल्याच्या नंतर ते मन देणं म्हणणं एवढं सोपं आहे, पण ते देणं एवढं सुलभ नाही ना. मग ठीक आहे म्हटले, येऊ मी आता. म्हटले या, पण म्हटले एक लक्षात ठेव, तू मला मन दिलेलं आहे. म्हटले मग आता तुझ्या मनात जे आलं ते काहीच करायचं नाही, कारण तू मन कोणाला दिलेलं आहे, मला दिलेलं आहे. म्हणून ते मनात आलं ते काहीच करायचं नाही. म्हटले नाही करणार, जा. ते गेले निघून. पण हे आडबंगनाथ सायंकाळ झाली, मग नंतर आपलं कार्य उरकून तो नांगूर डोक्यावर घेतला, बैल पुढे निघालेत. आणि मग यांना आठवण आली का, मग त्यांनी काय सांगितलं, मन तुम्हाला समर्पित केलं, मनात आलं ते काहीच करायचं नाही. म्हणजे मनात काय आलं, घरी जायचं नाही. मनात आला हा नांगूर खाली ठेवायचं नाही. मनात आलं बसायचं नाही. मग आता असंच राहायचं, कारण स्थूल देहच आपला आहे, सूक्ष्म देह अंतकरण आपलं नाहीच ना, ते दिलं त्यांना. मग आता तसंच तटस्थ तब्बल 12 वर्षे ते राहिले. सुलभ आहे का एकाच जागेवर. मग गोरक्षनाथ पुन्हा आले, त्यांना स्वीकारलं आणि त्यांच्यावर अनुग्रह केला. हा एक प्रकारचा मन अर्पणाचा प्रकार आहे. आडबंगनाथाचा मन अर्पणाचा प्रकार आणि गोरक्षनाथाचा तन अर्पणाचा प्रकार. आणि मग माऊली सांगतात, तन म्हणून जीवे चरणाशी लागावे, अगरबत्ता करावे दास्य सकळ. तो मन अर्पणाचा प्रकार इथे देतात आपल्यासमोर. ते गुरुदेव तात्या आहेत ना आपले, भोईटे तात्या, आनंद आश्रम स्वामींच्या, ज्यांनी 30 वर्ष तब्बल सर्व समर्पित होऊन सेवा केली. म्हणजे अक्षरशः त्यांना शौचाला त्रास असल्यामुळे गोदद्वारामध्ये म्हणजे बोट घालून ती शौच काढण्यापर्यंत इतकी सेवा त्यांनी तात्यांची आपलं आनंद आश्रम स्वामींची केली, सगळी सेवा केली. आणि इतकं मनाचं त्यांचं, तात्यांचं त्या स्वामींचं मनाचं त्याच्या सेवेत इतका एकरूप झाले होते, इतकं ऐक्य झालं होतं. बाबा सांगत असतात, तिकडे स्वामीला आता लघवीला भांडं लागेल आणि हे आपल्या 10-12 विद्यार्थ्यात बसले, काहीतरी बोलतात, गहन विषयावर काहीतरी चर्चा चालली. तेवढ्यात ते म्हणायचे, तात्या म्हणायचे, नाही स्वामीला ना
आता लघवीला आले असेल आणि ते पटकन उठायचे आणि तेवढ्यात तिकडे म्हणायचे तात्या भांडं द्या. किती मनोमिलन झालं असेल. म्हणजे त्यांना कधी आता काय लागेल ते त्यांना जसं एखाद्या बाळाची ताणभूक आईला लागावी तसं गुरुची ताणभूक त्यांना लागायची. म्हणजे इतकं त्यांचं मनोमिलन झालं होतं. आणि एकदा काहीतरी आळंदीमध्ये घटना घडली. रागे रागे आनंद आश्रम स्वामी महाराज काशीला निघून गेले कोणाला न सांगता. आणि ते तात्या ते ट्रेन आपल्या तिथे गेल्याच्या नंतर एखादं भगवं लुगडं वगैरे ते आकाराचं असलं का तात्या धावत जायचे. म्हणलं इथे स्वामी म्हणायचे. म्हणजे त्यांना ते एखाद्या त्या भगव्या वस्त्रामधले असणारे एखादं स्त्री किंवा दुसरं काही पाहिलं तरी त्यांना स्वामी वाटायचे. इतकं त्यांचं मनोमिलन झालं होतं. म्हणजे मनाचं समर्पण इतकं त्यांचं स्वतः त्यांचं. आता ह्या गोष्टी सगळ्या आपण फक्त त्यांचा ऐकलेला अनुवादच करायचा. आपल्या त्या अनुभवाने तशी सेवा आपण केली नाही. पण किमान आपली श्रद्धा तरी यांनी दृढ होते आणि अशी सेवा होऊ शकते हे तरी आपल्याला त्यांनी ज्ञात होतं. मी सांगतो म्हणजे माझ्याकडे या गोष्टी आहे असं बिलकुल नाही, खरंच नाही. पण आपली श्रद्धा तरी वाढते आणि आपण तसं व्हावं त्याच्याशिवाय ही विद्या आत्मसात होत नाही. ही गोष्ट मात्र त्रिकालबाधित सत्य आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. आणि असं समर्पण कुठेतरी आपल्या जीवनात काहीतरी भाग झाला तरच हे ज्ञान आपल्याला, म्हणजे बाबा म्हणत असतात ना, ओठातले शब्द हे पोटात जावे असं वाटत असेल तर अशा पराकोटीची श्रद्धा, अति उच्चतम कोटीची श्रद्धा आपली असली पाहिजे. स्वामीच्या मनोभावा माऊली म्हणतात अनुसरीची हेची परमसेवा आणि येरते पांडवा वाणिज्य करणे. मग तो व्यापार झाला. मला हा लाभ पाहिजे त्याकरता मी गुरुची सेवा करतो, तर तो व्यापार झाला. गुरुजीच्या मनातल्या भावाला, म्हणजे ते सांग काम्या आगाऊ काम्या हा कामाचा नाही, तर तो गुरुच्या मनातला भाव जाणून ते कृती करणारा अशा पद्धतीचा असेल तर मग त्याला मानसार्पण प्रकार म्हणतात. गुरुजीला न सांगता सुद्धा जर गुरुजीच्या मनात काय आहे ते आपल्याला कळावं आणि तशा पद्धतीचं आपण वर्तन करावं, त्याला मानसार्पण प्रकार असं म्हणतात. त्याबद्दल बोलताना काय बोलतात वाचतो बघा. मानसार्पण प्रकार, आद्य मनुष्याची ईश्वरावर फार भक्ती असते. ती भक्तीने ईश्वर आपल्यावर प्रसन्न होऊन आपले कल्याण करेल. ती भक्ती कधी कशा करताय, ही मी भक्ती केली परमात्मा माझ्यावर प्रसन्न होईल, प्रसन्न झाला तर माझ्या अपेक्षित कामना परमात्मा पूर्ण करेल या भावनेने असते, या हेतूने असते. मग अगदी त्याचप्रमाणे काय, यश्य देवे पराभक्ते यथा देवे तथा गुरव तस्येती अकथितार्था प्रकाशनते महात्मना. जितकी परमात्म्याच्या ठिकाणी आपली पराकोटीची श्रद्धा असते, विश्वास असतो, तितकाच पराकोटीचा भाव हा गुरुच्या ठिकाणी असतो. उलट पक्षी ईश्वराची सेवा करणं सोपं आहे, गुरुची सेवा करणं अवघड आहे. काही ईश्वराला थंड पाणी दिलं, गरम पाणी दिलं, 12 वाजता स्नान दुसऱ्या दिवशी 4 वाजताच घातलं तरी ईश्वर रागवत नाही, काही बोलत नाही. पण गुरुच्या बाबतीत थोडं पाणी गरमचं ते अधिक ते वाहनाच्या तात्याला ते आनंद आश्रम स्वामी जरा कडक पाणी झालं का शंक करायचे म्हणले मोठ्याने, पण तात्या लगेच ते सगळ्या गरजा पूर्ण करायचे. म्हणजे ते गुरुसेवा करणं तेवढं सोपं नाही. पण ती जर केली ना तर जे ईश्वर सेवेने प्राप्त होत नाही ना ते मग फळही तितकंच महान आहे ना. कारण ईश्वर सेवेमध्ये फक्त अदृष्टच फल आहे, गुरुसेवेमध्ये दृष्ट अदृष्ट दोन्ही प्रकारची फलश्रुती आहे. कठीण आहे तर फळही तेवढं महान आहे ना. म्हणून म्हणतात की त्याचप्रमाणे श्रीगुरु आपल्यावर प्रसन्न व्हावे, ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे. गुरु प्रसन्न झाले तर खरंच कल्याण आहे. गुरु जर प्रसन्न नसेल तर कल्याणच्या जवळची ठरलेलीच आहे, याच्यामध्ये तीळ मात्र संदेह नाही. कंसात भिवंडी. कारण गुरुजी प्रसन्न नसेल, माऊलीची ओवी आहे तशी अमृतानुभवामध्ये आपण मागे एकदा बोललोय, जयाची कृपा सावाय जीव ब्रह्मा उपरील आहे. म्हणजे ब्रह्म शब्दाचा वाचार्थ घ्यायचा, ईश्वराचा अधिष्ठान होतो. बोलतो ना, माझ्या अपार स्वरूप समुद्रावरती जनुत्रंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्यचंद्र वरुण यम मिरुती देवी कुबेरे तैसेची, याला म्हणतात जीव ब्रह्मा उपरील आहे. आणि पुढे भिवंडी म्हटलं मी, माऊलीची ओवी तशी आहे, जयाची कृपा सावाय जीव ब्रह्मा उपरील आहे, हे कल्याण आहे. आणि ब्रह्म तृणातळी जाय उदासी जेणे. गुरु जर उदास असेल ना तर ब्रह्मतुल्य असणार जीव गवताच्या कसपटा इतका किंमत त्याला राहत नाही, इतका हीन दीन तो होऊन जातो. मग काय, गुरुची अवकृपा झाली तर. म्हणून संतापासी भाऊ असावी मर्यादा, फलकाटाचा धंदा उर फोडी, तिथे खूप चापून चोपून राहावं लागतं. तिथे जर बिघडलं तर मग कठीण आहे. म्हणून मानस अर्पण प्रकार जर आपला असेल तर आपलं मन जसं आपल्याला सगळं कळतं, आपलं कशात हित आहे कशात आहे ते आपल्याला कळतं अंतर्मुख होऊन विचार केल्याच्या नंतर, तसं गुरुच्या बाबतीतही कळतं. कधी आपलं मानस अर्पण म्हणजे एक प्रकारचं मनोमिलन झालं. म्हणजे ते बाबा एक वाक्य म्हणत असतात, वी आर फ्रेंड टू बॉडी बट वन हार्ट. म्हणजे शरीर 2 आणि हृदय 1 असतं मित्राचं, त्यामुळे एका मित्राला दुसऱ्या मित्राचं बरंच मनोगत न सांगता कळतं. तसं गुरु शिष्याचं नातं जर ते माय लेकाप्रमाणे झालं तर त्यांच्या मनातले भाव आपल्याला काय कळणार नाही, ते सगळे आपल्याला कळतात. पण त्याच्याकरता आपलं मानस समर्पण झालं पाहिजे.
पाहिजे, मानस अर्पण झालं पाहिजे. म्हणून म्हणतात त्याप्रमाणे श्रीगुरूंनी आपल्यावर प्रसन्न व्हावे. ते प्रसन्न झाले तरच आपले कल्याण आहे. या विचाराने मनात श्रीगुरूविषयी अत्यंत प्रीती असून द्वेषबुद्धी स्वप्नातही येऊ देता कामा नये. स्पर्धाचा भाव तिथे कधीच नसावा. म्हणजे खरं तर स्पर्धाचा भाव नसावा. बरं जो असला तरी स्पर्धा कशी असावी का, म्हणजे तो 2 अभंग पाठ करतो तर मग मला 2 होत नाही म्हणून स्पर्धा नाही करायची, तो 2 करतो तर मी 4 करेल, अशी स्पर्धा असावी. ती स्पर्धा चांगली आहे, तो आपला उत्कर्ष करणारी आहे. पण स्पर्धा इतरत्र गुरुबंधूत करावी, आणखीत करावी. आणि ती सुद्धा जसं त्या बाळ गंगाधर लोकमान्य टिळक त्या शाळेत असताना कोण शिक्षक आले म्हटले तर ते म्हणायला लागले त्यांनी एक रेष मारली 1 फुटाची आणि हिला हात डस्टर न लावता कोण लहान करून दाखवतो. ते म्हटले बाकी सगळे विद्यार्थी म्हटले शक्यच कसं आहे. ते म्हणायला लागले गुरुदेव मी करतो, मला डस्टर नको बाकी नको पण एक खडू द्या म्हटले. दिला आणि ती 1.5 फुटाची होती, त्याच्या शेजारी 2 फुटाची मारली, ती आपोआपच कमी झाली ना. तशा पद्धतीने दुसऱ्याचा मत्सर करण्यापेक्षा आपण तो जो प्रयत्न करतो त्यापेक्षा 4 दुप्पट करावा. म्हणजे काय होईल, आपली प्रगती होईल आणि त्याची अधोगती होणार नाही. तोही म्हणेल अरे हा आपल्या पुढे चालला, आपणही आणखी पुन्हा अभ्यास करावा, आपण प्रगत करावी. ही स्पर्धा चांगली आहे. पण दुसऱ्याचा पाय खेचण्याची स्पर्धा ती मात्र चांगली नाही. पण ही स्पर्धा गुरुबंधूत इतरत्र करावी, गुरु स्वीकारू नये. अशा पद्धतीचा भाव सांगताना म्हणतात की श्रीगुरूविषयी अत्यंत अंतःकरणामध्ये प्रीती असून द्वेषबुद्धी स्वप्नातही येऊ देता कामा नये. पण म्हटले शरीर त्रिगुणात्मक आहे, ते गुण ते कार्य दाखवणार आणि मग द्वेषबुद्धी स्वप्नातही येऊ द्यायची नाही. हे कसं, तर त्याच्याकरता त्याला काय म्हणतो आपण सकारात्मक विचार पद्धती आहे ना. ती सकारात्मक विचार पद्धती कशी ठेवायची. गुरुजी एखादे दिवस कधी क्रियाप्रधान दिसायला लागले, गुरुजी आपले आज ब्रह्मदेव झाले, म्हटलेलेच आहे गुरुर ब्रह्मा आहे ना. गुरुजी एखाद्या वेळेला काही आपलं लालन पालन करावं लागले, आपल्याला पाठवून हात फिरायला लागले, अरे आज गुरु विष्णू झालेले आहेत, कारण गुरु विष्णू. गुरु एका दिवस भडकले, रागवले, 2 ठेवूनही दिल्या, मग होऊ शकतं ना. आपल्या उल्हास बाबाचा कसला प्रकार आहे ना. मग त्यावेळेला काय म्हणायचं, गुरुदेव आज शंकर झाले आहे ना, रागवलेले आहेत ना, गुरुदेव आज शंकर झाले. कधी शांत दांत दिसू लागले, आज गंगा माता झालेत. कधी शीतलता प्रेम देऊ लागले, आज चंद्र झालेत. कधी ज्ञान देऊ लागले, आज सूर्य भगवान सूर्यनारायण झालेत. कधी कधी चहाडी केली गुरुजींनी, करतात कधी कधी आपली परीक्षा पाहण्याकरता. ते काल यांचं सांगितलं ना आपण, गोंदवलेकर महाराज तुकाईकर महाराजकडे गेलेत, त्यांना ते लेकर कार्टी पुरायला लावली आणि पुन्हा गावातल्या लोकांना जाऊन सांगितलं, चाडीच केली नाही. ते म्हणायचं गुरुदेव आज नाराज झालेत आहे ना. अशी अनुकूल भावना करायची, पण दोष दर्शन मात्र करायचं नाही. द्वेषही करायचं नाही, दोषबुद्धी ठेवायची नाही. म्हणून म्हणतात द्वेषबुद्धी स्वप्नातही येऊ न देता शंकर, ब्रह्मा, विष्णू वगैरे ज्या काही देवता आहेत ते कोण आहेत, माझे सद्गुरूच आहेत, माझे श्रीगुरूच आहेत. अशी श्रीगुरूची प्रसन्नता आपणावर होऊन आपले कल्याण व्हावे म्हणून रात्रंदिवस श्रीगुरूचे ध्यान करणे, यास मनोव्यापार म्हणजे या मनोव्यापारास मानस अर्पण प्रकार असं म्हणतात. म्हणजे काही झालं तर त्याच्यात सकारात्मकतेचाच विचार ठेवणं आणि निश्चित समोरचा करतो काय त्यापेक्षा आपण त्यावर भावना ठेवतो काय यावर फलश्रुती अवलंबून आहे. ते आपल्या फ्रूटवाले धर्मशाळेमध्ये चांगदेव 65 चैतन्य महाराजांनी सांगितली होती बघा. आणि ते मानस अर्पण प्रकार काय असतो तिथे महाराजांनी तो कशा पद्धतीने दृष्टांत दिला नाही, पण तो मानस अर्पण प्रकाराकरता आपल्याला बघता येतो. ते गुरुदेवाकडे जायचा शिष्य, तुम्ही मला गुरुमंत्र द्या, माझा स्वीकार करा, मला शिष्य भावनेने माझा अंगीकार करा. तर गुरुदेव म्हटले ये उद्या, ये परवा, ये ते. मग निघाले, मी आता कार्यक्रमालाच निघालो, मी अमुककडेच निघालो, जरा वेळच नाही. तो विचार करायला म्हटलं 2 वर्षे गेलेत, 50 चक्र माझे झाल्यात, गुरुदेव माझा काही अंगीकार करत नाही. आपले गुरु निवांत असतात कधी. आणि त्याने विचार केला, तो म्हटला तिथे बसले का निवांत असतात, आश्रमाच्या बाहेर ते शौचाला जातात तिथे निवांत असतात. ते गुरुदेव एक दिवस शौचाला जाऊन बसले, तिथे हा गेला, गुरुदेव आता तुम्ही निवांत आहात, मला उपदेश करा. तिथे गेला, ते गुरुजी रागवले, म्हटले हात तरी की भाग जा. म्हणजे इथे काय उपदेश करायचा असतो का. ते म्हणले हात तरी की भाग जा. हात तरी की भाग जा म्हटल्याच्या नंतर त्याला वाटलं गुरुजीने मंत्रच दिला, हात तरी की भाग जा. पण तिने हरी बोला गाता नाही, हात तरी की भाग जा, हात तरी की भाग जा, हात तरी की भाग जा. महाराजांनी सांगितलं तर 12 वर्ष त्याने हा मंत्र जपला. आणि श्रद्धा अतिशय, त्या श्रद्धेने तो तर मुक्त झाला, तो तर कृतार्थ झाला. पण त्याचं ते एक तप घडलं आणि तपाचे सामर्थ्य. त्याच्याकडे कोणी म्हणायला लागलं डोकं दुखतं, त्याने कपड्याला हात लावायचा, हात तरी की भाग जा, डोकं दुखणं संपलं. कोणाची काही तक्रार आहे त्याच्याकडे गेली, त्यांनी ते म्हणलं हात तरी की भाग जा, ते गेलं, असं घडलं. त्याची श्रद्धा अतिशय.
म्हणजे हे मानसार्पण प्रकाराने घडू शकतं आणि फलबलकल्पी आहे. ज्याच्या जीवनात घडलं ना गणगणगणात होते. काय त्याच्यात होते, काय त्यात योगिक अर्थ आहे, रूढ अर्थ आहे, काय काही नाही. पण अनेक भक्त, गजानन बाबा अवलिया साधूची भक्त, त्यांच्या मुखातून ते वाचन बाहेर पडलं, श्रद्धेने त्याचा जप करतात, अगदी गाऊन गाऊन गातात. त्यांच्या जीवनात त्यांचा अनुभव आहे, दुःखाची निवृत्ती आहे, परमानंदाची प्राप्ती आहे, जीवनमुक्तीचं विलक्षण सुखही आहे. काही नाही, आपली श्रद्धा आहे. गुरुजीने तत्वमसी महावाक्यही सांगितलं, आणि त्याच्यावर आपली श्रद्धाच नसेल तर काय, किती म्हशीच म्हणणार ना. तत्वमसी कुठे का लक्षात येणार, काय कळणार. म्हणजे प्रत्येक गोष्टीला शेवटी आपली श्रद्धा फळ देते. श्रद्धावान लभते ज्ञानम. आणि आपली श्रद्धा जर हे बघा, परमार्थामध्ये किती वर्ष परमार्थ केला याचे महत्त्वाने, किती श्रद्धा ठेवून केला. श्रद्धा जर असेल ना तर थोडक्यात त्याचं काम होतं. नाही तर वर्षानुवर्षे बाबा म्हणत असतात, दगड किती दिवस पाण्यात राहिला म्हणजे बोट चेपा होतो, नरम होतो का तो, काही नाही. तो गॅसमध्ये उकळायला टाकला तरी पाणी ते बाष्पीभवन होऊन निघून जाईल, पण त्या गोट्यावर काही फरक पडणार नाही. तसं श्रद्धाहीन जर असलं तर काही किती सगळं काही केलं तर पहिले पाडे 25 आहे. आणि श्रद्धा जर असेल तर फल अधिक आहे. म्हणून आपल्या जीवनामध्ये जेवढं काही फल आपल्याला परमार्थातला उत्कर्ष आपला होताना दिसत असेल, एखाद्याचा कमी काळात फार मोठा उत्कर्ष होतो आणि एखाद्याचा वर्ष जाऊन अपकर्षच पाहायला भेटतो, उत्कर्ष तर नाही. फार झालं तर जागेवर आहे, उत्थान नाही. याचं कारण श्रद्धेची न्यूनता. म्हणून भांडवल गाठी तरी विश्वास, झालो ते झालो निश्चयी दास, न पाहे मागील ते वास पुढती सोस सेवेसाची. श्रद्धा प्रबल आहे. परमार्थामध्ये पहिल्या काळात तरी श्रद्धा ही नितांत गरजेची. श्रद्धेशिवाय मार्गक्रमण होऊ शकत नाही. म्हणून ते मानसार्पण प्रकार हा एक प्रकारचा श्रद्धेचाच भाग. म्हणजे या सगळे प्रकार श्रद्धेवरच अवलंबून आहे. त्याच्या पुढे वाणी अर्पणाचा प्रकार सांगतात. बाबा एक भागवतातलं श्लोक सांगत असतात, त्यातलं टोकच मला आठवतं. गुण दोष कोणाचेच पाहू नये, काय अनेकाची कानी तुकोबरा म्हणतात. गुणदोष मना नानी आहे ना. आणि ते भावे गावे गीत शुद्ध करून या चित्त तुझं व्हावा आहे देव, तरी आज सुलभ उपाव. त्यामध्ये महाराज म्हणतात, अनेकाची कानी गुणदोष मना न आणि नानी. गुणदोष मनात आणायचे नाही, कोणाचे गुणही पाहायचे नाही, दोषही पाहायचे नाही. कारण कोणाचे गुण पाहणं, अवगुण पाहणं हा जसा दोष आहे, तसा गुण पाहणं हा देखील काय दोष आहे. म्हणून तिथे बाबा एक वाक्य सांगत असतात, गुणदोष दृश्य दोषो गुणस्तु उभे वर्जिता. गुण पाहणं हाही, दोष पाहणं हा जसा दोष आहे तसं गुण पाहणं हाही दोष आहे. मग गुण काय आहे तर गुणदोषो दृशीर दोषो गुणस्तु उभय वर्जिता. कुणाचाच गुणदोष दोन्ही न पाहणं हा खरा गुण आहे. पण हे कोणाच्या बाबतीत, लौकिक व्यवहारात जगत असताना. गुरुच्या बाबतीत दोष पाहिजेच नाही, गुणच पाहिजे. कायम त्यांचे गुणच वर्णन करायचे. जसं तुकोबरा भगवंताच्या बाबतीत म्हणतात, श्री अनंता मधुसूदना पद्मनाभा नारायणा जगव्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा. जसं परमात्म्याचे गुणच कायम वर्णन करतात, तसं सद्गुरूचे कायम गुणच वर्णन करावे. हा वाणी अर्पणाचा प्रकार आहे. शरीर म्हणलं की त्रिगुणात्मक आहे. त्याच ठिकाणी न्यून अधिक दोष दर्शन, गुणाचं दर्शन, रजतमाचं दर्शन होणारच. पण ते आपण कधी न पाहणं, वाणीने कधी न उच्चार करणं. एखादा उच्चारण करत असेल, आपल्यात सामर्थ्य असेल तर त्याचं तोंड बंद करणं, आणि नसेल सामर्थ्य आपले कान बंद करून तिथून निघून जाणं. पण गुरुचे अवगुण कधी वर्णन न करणं. खरं तत्वदृष्ट्या पाहिलं तर परमार्थ दृष्टीने ते स्वतःला देह मानतात का आत्मा मानतात. आणि मग आत्मदृष्टीने निवृत्तीशास्त्रदृष्ट्या गुरु ब्रह्मा जर ते व्यापक आहे, देहरूप गुरु नाहीच आहे, गुरु हे तत्व आहे, गुरु ही व्यक्ती नाही, हे पाहिल्याच्या नंतर त्यांच्या ठिकाणी कोणते गुण आहेत, कोणते दोष आहे. गुणदोष काहीच नाही. ब्रह्म सर्वगत सदा सम, जे अणुमात्र नाही विषम. आणि मग गुरु ब्रह्मा असेल तर त्यांच्या ठिकाणी नाहीच आहे. पण देहदृष्टीने जरी आपल्याला दिसत असेल तर देहदृष्टीने सुद्धा त्यांचे अवगुण कधी न पाहणं, गुणच आपल्या वाणीने उच्चारण करणं. काय पवित्र होईन चरित्र उच्चारे, किंवा अभिपाय आठविला चित्ता तरी दे आपली योग्यता. हे असो तया ते प्रशंसिता लाभाते, किंवा तया हरपले आपणे पे पावे तै संता ते पाहता घेवसावे. म्हणून वानावे ऐकावे तेची सदा, मुक्ता ते निर्धारिता लाभे आपुलीच मुक्तता. दिपी दिशी पाहता आपुलीच वस्तू. या रूपाने त्यांचे गुण सतत वर्णन करणं. आणि ही याच्याकरता उदाहरण पाहायचं म्हणलं ना, आपल्या जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे अनेक अध्यापकांपैकी होऊन गेलेत नथुसिंग बाबा राजपूत म्हणून. बाबांच्या जीवनामध्ये आपल्या संस्थेमध्ये जेवढे काही गुरुजनाचे चरित्र उपस्थित आहे ते सगळे नथुसिंग बाबाची देण आहे. दुसरं म्हणजे आपलं बघा, आता प्रत्येक एकादशीला आपली देवची वारी असते. नंतर संताजी महाराज जगनाडे तिथे आपला सोहळा असतो, 7 दिवस तिथे आपले साधक जातात. नंतर फिरता दौरा असायचा, किंवा आपण ह्या विश्रांतवाडाला जात असतो. कधी
त्या दसरा सीमा उल्लंघन त्यावेळेस, बरोबर ना, ती हां, तर तिथे भेंड्या वगैरे. मग अशा ज्या, किंवा भंडारा डोंगर, भामचंद्र डोंगर, आपले बरेच आपले माऊली पण घेऊन जातात बघ कधी कधी साधकाला. मग अशा नतुशिंग बाबा ज्या वेळेला, किंवा आपला जोगमाराचा आता पुण्यतिथी महोत्सव, अशा वेळेला विद्यार्थी मेळाव्याने राहतात बऱ्यापैकी. आणि वेळ असला का बसा खाली आणि मग कुठल्या तरी गुरुचे चरित्र सांगणार. म्हणजे होऊन गेलेले आपले पुरुष मग सोनोपंत मामा दांडेकर, कधी लक्ष्मण बाबा इगतपुरीकर, कधी बंकटस्वामी महाराज, कधी एक कोण राहिले त्यातले, मारुती बाबा गुरव, मामासाहेब दांडेकर. म्हणजे या होऊन गेलेल्या गुरुचं, सध्या वर्तमान काला असणाऱ्या गुरुचं कायम चरित्र सांगायचे. आणि विद्यार्थ्याला ते गुरुचरित्र सांगून त्यांची गुरुभक्ती अंतःकरणामध्ये दृढ करायचे. म्हणजे त्यांनी या माध्यमातून कोणती सेवा केली? वाणी अर्पण. म्हणजे वाणीने सतत गुरुजनाचे चरित्र गायचे. आपल्या काही महापुरुषाला बघा संत चरित्र सांगण्यात रुची असते. ते कुठेही गेलं तर ज्ञानोबरायचं चरित्र, तुकोबरायचं चरित्र, म्हणजे सकल संत चरित्र सांगणं, ऐकणं, त्याच्यातच आपला काळ घालवणं, म्हणजे हा एक प्रकारचा वाणी अर्पणाचा प्रकार आहे. आणि हा आपण नितांत करू शकतो. एक तर आपली माऊली म्हणतात बघा, आता गुरुभक्ताचे नाव घेऊ आणि तिने वाचेशी प्रायश्चित्त देऊ. म्हणजे एखाद्या अभक्ताचं नाव घेतलं तर वाणीला एक प्रकारचा विटाळ झाला. तर गुरुभक्ताचं किंवा गुरुचं किंवा संतांचं चरित्र गायलं तर आपली वाणी काय होते? एक प्रकारची पवित्र होती, पावन होते. म्हणून हा वाणी अर्पणाचा प्रकार त्याकरता सांगताना बोलतात वाणी अर्पण प्रकार. म्हणजे जे आपण म्हटलो नतुशिंग बाबांनी जीवनभर हा वाणी अर्पण प्रकाराने सद्गुरूची त्यांनी सेवा केली. आणि आपल्याकडे आता हे कीर्तन प्रवचन हा एक प्रकार काय आहे? वाणी अर्पणाचाच प्रकार आहे. म्हणजे आपण नेहमी म्हणतो हे शब्द सोमनं त्यांच्या चरणारविंदी समर्पित करून, किंवा सेवेकरता निवडलेला अभंग, म्हणजे माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. पुढे काय? ऐसे देई प्रेम काही कळा, परमात्मा देवादी देवा जगत्रय जीवा परियेशी केशवा विनंती माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम. आणि ऐसे देई प्रेम काही कळा, म्हणजे प्रेम असेल तर, बाबांचं वाक्य आहे, प्रेम नसेल ना तर दोष झाकून गुणाचं दर्शन होतं. क्षमा करा, उलट झालं. प्रेम असेल तर हा बरोबर आहे. मग प्रेम असेल तर दोष झाकून गुणाचं दर्शन, आणि प्रेम नसेल ना तर गुण झाकून दोषाचं दर्शन होतं. म्हणजे परमाणू एवढा अवगुण पर्वता एवढं दिसतो ज्याच्याबद्दल आपल्या अंतःकरणात द्वेष आहे. आणि प्रेम असेल तर परमाणू एवढा गुण हा पर्वत कृत्य नित्यम असं म्हटलंय. परमाणू एवढा गुण सुद्धा त्याला पर्वता एवढा दिसतो कधी आपलं प्रेम असेल तर. म्हणून म्हणतात हा वाणी अर्पणाचा प्रकार सांगताना बघा, श्रीगुरूचे गुणच वर्णन नेहमी करणे. कोणत्याही मनुष्य व्यक्तीत म्हणजे देहदृष्ट्या न्यून अधिक दोष असणारच. शरीर कशाचं कार्य आहे? त्रिगुणात्मक प्रकृतीचं कार्य आहे. मग सत्व रज तम हे 3 गुण ते कार्य आपल्याला दाखवणारच. कारण शरीर मात्र त्रिगुणात्मक आहे, त्यात असणारे रजतमांस आपापले कार्य करणारच. म्हणून व्यवहारदृष्ट्या किंवा प्रवृत्तीशास्त्रदृष्ट्या श्रीगुरूच्या वर्तनात आज्ञ लोक काय करतात? दोषदर्शन करतात. ते म्हणतात सगळं चांगलं आहे हो, पण आला की वाणी समर्पण नाही. पण येतच नाही ते वाणीचं समर्पण आहे. परंतु हा शब्दाला तेथे थारा नाही. ते दोष स्वतः केव्हाही उच्चार न करणे. वास्तविक निवृत्तीशास्त्रदृष्ट्या म्हणजे अधिष्ठान दृष्टीने पाहिलं तर ब्रह्मवेत्या गुरुचे ठिकाणी ते दोष राहतच नाही. ते दोष कोणाच ठिकाणी? दोष कोणाच ठिकाणी आहे? शरीर इंद्रियाच्या ठिकाणी. आणि ते स्वतःला न त्वम देह न इंद्रियानी न मनो न धी इंद्रियानी पराण्याव रेंद्रिय परमनो मनसस्तु पराबुद्धी यो बुद्धी परतस्तु सहा. या सर्वांच्या आतीत असणारा जो आत्मा आहे ते होऊन ते राहिलेला असल्यामुळे त्यांच्या ठिकाणी हा कुठलाही दोष तत्वतः नाही आहे. हे वर्म जाणून शिष्याच्या वाणीने दोषदर्शन होणे हे शक्यच नाही. शिवाय ब्रह्मवेत्याच्या उपदेशाने अनंत जीवाचे कल्याण होणार आहे. आणि एखादा ब्रह्मवेत्ता आहे तर त्याच्या उपदेशाने पाहिलं, कारण त्यांनी आज्ञान नाही पण विक्षेप आहे. मग असा जो ब्रह्मवेत्ता आहे जीवनमुक्त अवस्थेमध्ये त्यांच्या उपदेशाने लाखो लोकांचं कल्याण दडलेलं असल्यामुळे ते ऐश्वर्य जाणून तो गुरुचे गुणच वर्णन करेल. याने वाणी काय होते? शुद्ध होते. हा वाणी अर्पण प्रकार म्हणावा. आता पुढे धन अर्पण प्रकार. धन अर्पण प्रकार सांगत असताना म्हणतात धन म्हणजे केवळ पैसाच नव्हे तर आपली बायको, मुले, घरदार, धान्य, जमीन जुमला, नोकर चाकर वगैरे या सर्वाला काय म्हणतात? धन. आपल्याला पैसा हाच धन वाटतो तर नाही, हे सगळे धनामध्येच मोडणारे आहे. आणि त्या धनाचा गुरु संन्यासी असल्यास त्यांच्या प्राप्तीकरिता त्याग करावा. कारण गुरुला ते आवडत नाही ना. मग गुरुच्या प्राप्तीकरता विधीपूर्वक उपरम गेला ना मागे आपल्याला षडलिंगामध्ये, आपल्या समाधी षटकामध्ये, तर तशा पद्धतीने त्यांचा काय करावा? त्याग करावा. तो त्याग देखील गुरुस अर्पण होतो. आणि जर गुरुग्रस्ती असतील तर त्यास सर्व धन अर्पण करावे.
म्हणजे त्यात धनार्पण करणं म्हणजे सगळं सातबारा घ्यायचा आणि त्यांच्या नावावर तो करून द्यायचा असा इथला आशय नाही, आणि केला तर काही बिघडत नाही. तर हा ना, म्हणजे असा आशय नाही म्हणजे मग करायचं काम नाही असा त्याचा अर्थ घ्यायचा नाही, केला तर काही बिघडत नाही. पण त्या धनावरील आपले स्वतःचा त्याग करून गुरुचे स्वत्व त्यावर अर्पण करावे, हा धनार्पण प्रकार म्हणावा. राजे शिवछत्रपतीने समर्थांच्या झोळीत सर्व राज्य टाकलं होतं. समर्थ म्हणायला लागले, ठीक आहे आता हे माझं आहे ना, माझी तुला आज्ञा आहे, माझं म्हणून तू काय करे, सगळ्यांचा सांभाळ कर, हा धनार्पण प्रकार आहे. दुसरं उदाहरण जर पाहिलं तर आपले ते आनंद आश्रम स्वामी, त्यांचे गुरुजी कैवल्य आश्रम स्वामी, त्यांच्या बाबतीतली एक छोटीशी घटना आहे. काही एक मिलिटरी रिटायर झाल्याच्या नंतर वयाच्या 60व्या वर्षी मला पंचदशी शिकवा म्हणून त्यांनी स्वामीकडे आग्रह केला. ते म्हणायला लागले, नाही नाही रक्षिती डुकरी करणे, आता भज गोविंदम भज गोविंदम. आता हे कुठे संस्कृत घटपट कुठे करत बसला, नाही म्हटले मला शिकायचं. मग त्याची जिज्ञासा किती हे पाहण्याकरता म्हणून ते म्हणायला लागले, मी तुला शिकवतो पण तू मला काय देणार. ते म्हणायला लागले, तुम्ही सांगा ना काय देऊ. मला 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 50,000 आणून दे. आता याचं किती दिवाळं निघलेलं आहे, हा 50,000 देऊ शकत नाही, यांनाही जवळून माहिती होतं. ते म्हणायला लागले, देतो आणून 4-2 दिवसामध्ये. ते म्हणायला लागले, 4-2 दिवसामध्ये तू 50,000 कुठून आणून देणार. ते म्हणले, कसे आणून देणार, तुम्हाला काय करायचं. म्हणजे चोऱ्या करून देणार, ते मला देणार काय. नाही म्हटले, चोरी वगैरे नाही करणार. मग कसं देणार. त्याने सांगितले, बघा आता भारत पाकिस्तानची 1947ची घटना आहे. भारत पाकिस्तान आपलं स्वातंत्र्य झालं ना, त्याच्यानंतर फाळणी झाली. मग ते भारत पाकिस्तानची फाळणी झालेली आहे आणि सध्याला पाकिस्तानमध्ये मुली विकतात. मग माझ्या 2 मुली सुंदर आहे, 25,000 तर कोणी देईल. एक 17 वर्षाची, एक 16 वर्षाची आहे. मी देतो तुमच्याकडे, पैसे आणून देतो. यांच्या डोळ्यातून पाणी आलं. बाबरे म्हटले, असं काही करू नको, बस म्हटले तुला पंचदशी शिकवतो. त्याच्या 6 महिन्यात त्यांनी पूर्ण पंचदशी पाठ करून दिली आणि शिकले. आणि त्याच्या पुढे काय 20-25 वर्ष राहिले, पण चिदानंद शिवम शिवम या थाटात ते राहिले. म्हणजे हा धन अर्पणाचा प्रकार आहे. किती सामान्य नाही ती गोष्ट करणं. दुसरा आपल्या संत चरित्रामध्ये बघा तुम्ही, ते कबीर आणि कमाल. ते ज्या वेळेला अगोदर संत आले, घरी काही नाही, तर कबीरदासजी त्या पत्नीला म्हणतात, बघ तू काहीतरी. हे धनार्पण म्हणजे बायको उल्लेख केला ना, पत्नीसुद्धा गुरुला समर्पित करणं, संताला समर्पित करणं. तर त्यांच्या पत्नीला सांगितलं, आता तूच काहीतरी कर, मी तर संत सेवेत रत आहे. ती त्या सावकाराकडे गेली. सावकाराकडे काय मागितलं, क्षिदा द्या आम्हाला, संत भोजन घालायचं. त्याने सांगितलं, मग हे काय दान नाही, हे वाण आहे, म्हणजे काहीतरी दिल्याच्या नंतर द्यावं लागेल. ते म्हणायला लागले, आता माझ्याकडे तर सध्याला काही नाही. म्हटले, तू देऊ शकते. म्हणजे काय देऊ शकते, तुझं शरीर दे मला एक रात्री करता. त्या माऊलीने एक क्षणभर विचार केला आणि दुसऱ्या क्षणात विचार केला, नाशवंत दे आहे, संत सेवेकरता जर खर्ची पडत असेल तर काय हरकत आहे. तिने सांगितलं, ठीक आहे, मी तुम्हाला एक रात्री माझा देह तुम्हाला देईल, पण तुम्ही आता मला तूर्त सामुग्री द्या. कबीरदासजीची पत्नी वचनाला कधी मुकणार नाही, त्यांनी सामुग्री दिली. तिने अगदी संताला जीव घातला आणि सायंकाळी आपले पती परमेश्वर असणाऱ्या कबीरदासजीला सांगितलं, असं असं त्यांनी मला मागितलं, मी ती कबूल केलेलं आहे. म्हणले, आनंदाची गोष्ट आहे, संत सेवेकरता तू देह देते ना, मग मीच तुला घेऊन जातो, तू शृंगार कर. कारण देणारी प्रत्येक गोष्ट समर्पित करायची, संत सेवेतही समर्पित करायचं, ते चांगलंच केलं पाहिजे. तिने शृंगार केला. पाऊस पडतो म्हणून खांद्यावर घेतलं, मेणबत्ती त्या काय कंदील घेतला आणि त्या वाण्याच्या घरी घेऊन गेले. ते काय क्षुधातुरा नामना रुचिर नावेला, अर्थातुरा नामना गुरुना बंधू, विद्यातुरा नामना सुखम न निद्रा. तसं म्हटले, कामातुरा नामना भयम न लज्जा. जो धनाकरता लंपट असतो त्याला गुरुबंधू कळत नाही. जो विद्येकरता आतुर असतो त्याला सुख आणि निद्रा माहिती नाही. जो भुकेने पिडलेला असतो त्याला रुची आणि वेळ कळत नाही. तसा कामांकित झालेला जो व्यक्ती आहे त्याला भय आणि लज्जा वाटत नाही. आणि तो कामांकित असल्यामुळे तो वाटच पाहत होता, आतुर होता. ती माऊली आल्याच्या नंतर तो संतुष्ट झाला. पण त्याने पाहिलं, ही ओली झालेली नाही, पाय मलिन झालेले नाही. आलीत कशी म्हटले, त्यांनी आणून घातलं. म्हणजे कबीरदासजीने म्हटले, हो. ते कबीरदासजी नाव ऐकलं आणि त्या माऊलीचा तो प्रांजळ भाव पाहिला आणि त्याची मतीच बदलली ना. त्याने तिलाही लोटांगण घातलं आणि कबीरदासजीला तोंडात मारून घेतली, माझ्याकडे काय अशा अभद्र भावना, संत सेवा करता तुम्ही किती बलिदान करायला आणि मी साधी सामुग्री द्यायला तयार नाही. तोच कबीरदासजीचा शिष्य झाला म्हटले. पण हा पुढे असं करणार हे त्या क्षणात त्या माऊलीला माहिती नाही ना. पण त्या क्षणामध्ये एवढं सामान्य नाही का, म्हणजे पतिव्रता माऊलीने आपलं शरीर संत सेवा करता समर्पित करणं, हे कबीरदासजीच्या घरात घडलं. दुसरा प्रसंग, ते ज्या वेळेला ज्ञानोबा आदी करून संत मंडळी आले, रात्रीची एकादशी आहे, ते जागर करायला लागले. सकाळी सूर्य उदयाच्या पूर्वी त्यांना काय प्रसाद द्यायचा. आणि मग अशा वेळेला करावं काय. तर मला वाटतं कबीरदासजी त्यांचा मुलगा कमाल आहे म्हणून म्हणतात बघा, आधा भक्त कबीर और पुरा भक्त कमाल. त्या कमालला म्हटले, आता संत सेवा करायची काय केलं पाहिजे. म्हणले, बाबा काही नाही,
देव सारावे पुरते संत पूजावे आरते असं म्हटलेलं आहे. आणि ते संत जर आल्याच्या नंतर देव जोडे तरी करावा अधर्म, आणि त्याच्या पुढचे संत आहे. मग अधर्माचं साह्य जरी घेतलं, संतांची जर सेवा घडत असेल तर आपण चोरी करू. कबीरदासजीला मान्य झालं. दोघंही पिता पुत्र निघाले. ते वाण्याच्या घरी गेले. वाणे काय झोपलेला, तो आवाज देत नाही. संत म्हणजे त्यांचं भजन होऊन सकाळी सूर्य उदयाच्या पूर्वी त्यांना द्वादशीचा नेम असतो ना, मग ते लवकर करायचं काय म्हणले, काही नाही, आता दुकानच फोडू. भिंत पाडली, सामुग्री घेतली, बाहेर निघाले. पण तो कमाल म्हणायला लागला, बाबा आपण गेल्याच्या नंतर दुसरा कोणी घेऊन गेला तर त्याचा दोष आपल्याला लागेल. आपण संत करता नेतो, त्याला मी जागा करून येतो. म्हणले चालेल, ठीक बाळा, ही जागा करू. तो धावत गेला, त्या वाण्याला जागा केल्याच्या नंतर तो वाण्याने पकडले आणि त्याचीच पाय. आणि मग तो हा ओढत तिथपर्यंत आला. कबीर त्याला बाहेर खेचतात आणि तो वाण्याने मध्ये पकडून म्हटलं. त्याची झाली एक प्रकारची गोडी तयार. आणि ते काही वायने सोडायला तयार नाही. शेवटी तांबडं फुटायला लागलं. 4 लोकांना कळायल्याच्या नंतर काय म्हटले, बाबा पाहताच काय, वेळ नाही, एक काम करा ना म्हटले, तुमच्या हातातला जो सुरा आहे किंवा काय खंजीर असेल त्याने मस्त कलम करा, नाहीतरी संतांचे पायी खर्चावे शरीर आहे म्हटलेलं. मग आता हे शरीर एक दिवस जाणारच आहे, पण संतांची सेवेमध्ये व्यत्यय यायला नको. कबीरदासजींनी सुद्धा आपला पोटचा गोळा या करता जातो हाही विचार केला नाही. थोड्या वेळ थांबलेत. त्यांनी त्याचं शिर कलम केलं. ते शिर घेतलं म्हणजे शिरामुळे ओळखला जाणार ना. ते घरी घेऊन गेले. त्या माऊलीने स्वयंपाक तयार केला. ती म्हटली कमाल दिसत नाही. त्यांनी मस्तक दाखवलं. तिने कळून घेतलं. ते झाकून ठेवलं. स्वयंपाक तयार केला. संत मंडळीला जेवू घातलं. जेवून ती संत मंडळी प्रस्थान करणार. कबीरदासजी त्यांना वाटे लावायला काही 4 पावलं गेलेत. आणि त्या सावकाराने सकाळी ते कळाल्याच्या नंतर त्यांनी ते कैप दिली, म्हणजे काय त्याला काय म्हणायचं, एक प्रकारच्या आताच्या भाषेत केस टाकणं. त्या राजाने विचार केला. म्हटले मग कोण आहे गुन्हेगार. म्हटले मस्तक नाही, त्यामुळे ओळखता येत नाही. धडा आहे. म्हणजे धडाला 16वर द्या. त्या अंधेरी नगरी बेबुद्ध राजा असा प्रकार. दिलं 16वर. पण ते 16वर दिलं ते कमालाचं धडा आहे ना. संत सेवेमध्ये ते व्यत्यय चाललेत. ज्यावेळेला ज्ञानोबा आदी करून मंडळी चालली तर त्या 2 हात जोडलेत कोणी त्या धडाने. कबीरदासजी आणि मग ज्ञानोबराय मात्र थक्क झाले. ज्ञानोबराय म्हटले मस्तक नाही ना, आपल्याला वंदन करतंय, हे कोण आहे कबीरदासजी. मग कबीरदासजीचा पुत्र वात्सल्य भाव जागा झाला. त्याने सांगितलं काही नाही माऊली, हे आमचे सुपुत्र आहे. मग हे कसं घडलेला प्रकार सांगितलं. म्हणजे ते मस्तक कुठे. म्हणले घरी आहेत, या घेऊन आले. ते मस्तक माऊलीने लावला. तर माऊलीकडे काय, जे रेड्याच्या मुखातून वेद बोलवू शकतात, प्रेताकडनं ज्ञानेश्वरी लिहू शकतात, त्याला काय अशक्य आहे. महाविष्णूचा अवतार आहे. त्यांनी काय ते संजीवनी विद्या म्हणा मंत्र जपला आणि ते झालेत ना. ते आलेत, पुन्हा माऊलीचं दर्शन घेतलं. पण त्यावेळेला पुढे असं होणार आहे का, कबीराला माहीत, कबीरदासजीला माहिती आहे का, कमालाला माहिती आहे, कोणालाच माहिती नाही. पण किती दिव्य बलिदान, म्हणजे शरीराचं बलिदान देणं, ते स्वतःचं शरीर त्या माऊलीने देणं, यांनी स्वतःचं मस्तक देणं, याला म्हणतात धनार्पणाचा प्रकार. आणि तो आपल्या संत वाङ्मयामध्ये या गोष्टी आपल्याला पाहायला भेटतात. आता इतकं दिव्य बलिदान आजचे गुरु आपल्याकडनं मागणार नाही, तेवढी आपली तयारी असणार नाही. पण अशी स्थिती असू शकते ना. ह्या घटना घडलेल्या आहे. म्हणजे इतक्या पद्धतीत धनार्पणाचा प्रकार आहे. आणि मग आपण जर सर्व धन जर गुरुला समर्पित केलं तर मग आपल्या जीवन उपाय काय, पुढचं जीवन आपलं कसं व्यतीत करायचं, त्या संबंधीचा थोडासा विचार, गुरुला विनंती करण्याचा काळ आपण म्हटलं होतं आज हा पूर्ण करू, पण थोडासा राहिला तर तेवढा धावता विषय पूर्ण करून उद्याच्याला पुढचा ख्याती निरूपणाकडे आपण पदार्पण करू. आजच्या चिंतनाला या ठिकाणी पूर्ण विराम देऊ. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.